शहादा तालुक्यातील चांदशेली येथे पार पडलेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपस्थित राहून आदिवासी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर सकारात्मक भूमिका घेतली। या मेळाव्यात बोलताना मंत्री कोकाटे यांनी आदिवासी शेतकऱ्यांच्या वनजमिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन पातळीवर लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले। तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतमजुरांचाही समावेश व्हावा यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। जिल्ह्याच्या ग्रामीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जाणार असून अद्याप अपूर्ण असलेल्या सिंचन योजनांसाठीही तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले। नंदुरबार जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजना थेट आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील असेही त्यांनी नमूद केले। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा मेळावा आयोजित केलेला होता। आमचे फार मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव आणि शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित होते। अत्यंत कमी वेळामध्ये हा मेळावा सर्वांनी आयोजित केला आणि फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी होती। अनेक गोष्टीपासून हे शेतकरी वंचित आहेत, त्यामुळे त्यांना आश्वासित केलेलं आहे की त्यांनी जे जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्न मी वर्षभराच्या आतमध्ये त्यांचे या ठिकाणी सर्व प्रश्न 100% मार्गी लावणार आहे। काही प्रश्न माझे 1 महिन्याभराच्या आत लागतील, काही 15 दिवसाच्या आत लागतील, काही 2 महिने लागतील, काही 3 महिने लागतील, परंतु बंधाऱ्याचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात थोडा कालावधी जाईल, परंतु 1 वर्षाच्या आतमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये इथल्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्धता होईल। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।